हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, घरामध्ये जेव्हा रिनोव्हेशनचं काम चालू असतं तर त्यावेळेला असं वाटतं की सगळं घर मस्त असं छान छान दिसणार, भिंती चमकणार, सगळं घर जे आहे ते असं नीटनेटकं दिसणार. पण बघा, त्यानंतर जी काही साफसफाई निघते, जे घर स्वच्छ करावं लागतं, तर ते काम काही संपत नाही. आणि कुठेतरी बघा, मग या साफसफाईच्याच कामांच्या पायीनं हे सगळं नको वाटतं, की असं वाटतं जे जसं आहे तसं राहू द्या, उगाचच घर रिनोव्हेट करायला काढलं आणि आपल्या मागचे हे जे कामं आहेत तर ते वाढवले म्हणून. कारण बघा, रोजच्यासारखे ना माझे आता काय ना काय कामं चालूच आहेत, पण हे साफसफाईचे जे कामं आहेत तर ते काही संपायचं नाव घेत नाही. जसं की मी तुम्हाला आताच म्हटलं की रिनोव्हेशनच्या नंतर ना घर खूप छान वाटतं. सगळ्या भिंती अशा छान चमकतात आणि सगळं जे घर आहे ना तर ते अगदी व्यवस्थित आणि असं नवीन वाटतं. पण जे हे साफसफाईचे कामं आहेत ना तर हे बघा, कुठेतरी ना मग ते नको वाटतात. कारण कितीही आपण साफसफाई केली तर जी साफसफाईची कामं आहेत ना ते काही संपतच नाही. तर बघा, 2 दिवसापासून ना रोजच्यासारखी मी तुमच्यासोबत साफसफाईची व्हिडिओ शेअर करत आहे. कालच मी झाडांच्या साफसफाईच्या म्हणजे बाल्कनीची रेवठेव जी केली तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. आणि परवाच्या दिवशी तर ॲक्च्युली ना जे पेंटिंगचं काम आहे तर ते संपलेलं. आणि त्यानंतर मग रात्री 10 सव्वा 10च्या दरम्यान आम्ही जी बेडरूमची थोडीफार साफसफाई आहे तर ती करायला घेतलेली. तर ती म्हणजे त्याच दिवशीची साफसफाई झाली. दुसऱ्या दिवशीपासून जी मेन साफसफाई आहे तर ती करायला सुरुवात केली. तर आज बघा, या बेडरूममधले पंखे आणि ज्या बेडशीटा वगैरे होत्या तर त्या सगळ्यांना चेंज करून घेतल्या. कारण पेंटिंग चालू होती ना इथे, तर मी बेडशीटा काही चेंज केलेल्या नव्हत्या. म्हणजे इथे जेव्हा काम चालू असायचं तर त्यावेळेला बघा, ज्या जुन्या बेडशीटा असतात ना तर त्या इथे बेडवर मी टाकायची. पण तरीसुद्धा बघा, त्या ज्या बेडशीटा आहेत तर त्या सगळ्यांना अशा कचकच वाटतात. तर बेडशीटा चेंज केल्या आणि झाडं त्या बेडरूममध्येच होते. कारण झाडांची रेवठेव करण्याच्या म्हणजे त्याच दिवशीचा सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, असे ना 1-2 दिवसाची जे व्हिडिओ आहेत म्हणजे जसजसं माझ्याच्याने काम जमलं तसतसे व्हिडिओ मी शूट करत गेली आणि तसतशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ज्या दिवशी मी झाडांची रेवठेव केली त्याच दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे हा. सगळ्या बेडशीटा वगैरे चेंज करून घेतल्या आणि मशीनला लावल्या. आणि मशीनचं जे पाणी आहे तर ते तुम्ही बघू शकत असाल. इतकं घाण पाणी निघालं, इतकं खराब पाणी निघालं. कारण बघा, इलेक्ट्रिकचं काम जेव्हापासनं चालू होतं तर तेव्हापासनची जी डस्ट आहे तर ती सगळी या बेडशीटांवर होती. तर त्या बेडशीटा वगैरे मशीनला लावल्या आणि त्यानंतर मग आपल्या घरातले जे काही आणखी कामं असतात, बेसिक जे कामं असतात ते आटोपले. दुपारच्या वेळेला झाडांची सगळी रेवठेव केली, बाल्कनी स्वच्छ केली. व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला होता. आणि त्यानंतर मग सायंकाळच्या चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मग घरातला हा जो पसारा आहे तर तो आवरायला घेतला. कारण बाहेर हॉलमध्ये ना इतका सगळा पसारा इथे जमा झालेला होता. आणि व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला दिसतसुद्धा असेल की सगळा जो हॉल आहे ना तर तो पूर्ण असा सामानाने रणबण पसरलेला. कारण बघा, म्हणजे सगळ्या घरामध्येच ना पेंटिंगचं काम झालं, इलेक्ट्रिकचं सुद्धा जे काम झालं होतं तर ते सगळ्या घरांमध्ये म्हणजे पूर्ण घरामध्ये इन्व्हर्टरची फिटिंग केली. तर त्यामुळे ना सगळ्या घरामध्ये जे वायर आहेत तर ते अंडरग्राऊंड करायचे होते. कारण बिल्डरतर्फे ना इन्व्हर्टरची फिटिंग काही दिलेली नव्हती तर ती आम्ही स्वतःकडून करून घेतली. तर त्यामुळे सगळ्या घरामध्ये ना त्यांनी ज्या भिंती वगैरे आहेत तर त्या सगळ्या अशा फोडफाड केल्या होत्या. आणि त्यानंतर मग पेंटिंगचं जे काम चाललं तर ते सुद्धा बघा सगळ्या घरामध्येच चाललं. कारण सगळ्या ज्या भिंती वगैरे आहेत तर तिथे पुटिंग वगैरे भरायची होती, प्लास्टर करायचा होता थोडाफार. आणि पेंटिंग वगैरे ही म्हणजे जे काम आहे तर ते चालूच होतं. तर त्यामुळे म्हणजे प्रत्येकच जो रूम आहे तर तो सगळा असा विस्कटलेला. आणि बघा, ज्या रूममध्ये मग काम चालू आहे तर तिथलं सामान म्हणजे दुसऱ्या रूममध्ये टाकायचं, कधी हॉलमध्ये टाकायचं. तर याच्यामध्ये बघा, सगळ्या घरामध्ये ना इतका असा रणबण पसारा झाला आहे. आणि 8 दिवस ना हे मी कसे काढले माझे मलाच माहीत. कारण बघा, म्हणजे आपल्याला ना सकाळी सकाळी ना सगळं घर स्वच्छ करायची सवय असते.
आणि अशा याच्यामध्ये आपण एकतर स्वच्छता करू शकत नाही आणि मग तशाच याच्यामध्ये सगळं जे आहे तर ते सकाळची जे काही आपली थोडीफार झाडणं वगैरे असेल किंवा थोडीफार जी डस्टिंग वगैरे असेल, फरशी वगैरे पुसणं असेल, तर हे सगळं माझं चालायचं. कारण बघा अगदी आपण घर ना त्याच्याच भरोश्यावर सोडू शकत नाही. कारण घरामध्ये आपलं म्हणजे स्वयंपाक पाणी बनवणं, जेवणं, खाणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्यामुळे थोडीफार जी साफसफाई आहे म्हणजे जिथे आपला वावर असतो किमान तितक्या तरी गोष्टी ज्या आहेत तर त्या स्वच्छ कराव्याच लागतात. तर त्या रोजच्यासारख्या म्हणजे ज्या गोष्टी स्वच्छ करणं आहे तर ते अशाच याच्यामध्ये माझं चालायचं. तर फायनली जे सफाईचं म्हणजे पेंटिंगचं जे काम आहे तर ते आटोपलं आणि त्यानंतर मग ना लगेच मी घर स्वच्छ करायला सुरुवात केली. कारण बघा हे जे असं रणबण घर आहे ना तर ते म्हणजे जास्त दिवस ना खरंच सहन होत नाही. असं वाटते की केव्हा केव्हा हे काम संपणार आणि केव्हा केव्हा घर वगैरे सगळं असं स्वच्छ होणार. आणि या साफसफाईमुळे आणि रणबण पसाऱ्यामुळे ना हे जे रिनोव्हेशनचं काम आहे ना तर ते खरंच आता नको वाटतं. खरंच वैताग आलेला या कामांचा आता. तर म्हटलं चला एकदाचं फायनल हे सगळं झालेलं. तर त्यानंतर ना सगळी जी सामानांची रेवठेव आहे तर ती करून घ्यायची. आणि एकदाचं ना घर जे रिनोव्हेशन केलं तर ते अगदी बरं झालं. कारण सगळ्या घरामध्ये ना इतका सीपेज होता. किचनमध्ये, हॉलमध्ये, एका बेडरूममध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बाथरूमच्या भिंती म्हणजे बाथरूमला लागून भिंती होत्या तर त्या भिंतींवर ना इतका सीपेज आलेला आणि इतकं ते ना म्हणजे इतकं खराब दिसायचं. तर त्यामुळे एका अर्थाने ना चांगलंसुद्धा झालं ते की सगळी पेंटिंग आणि पुटिंग वगैरे सगळी होऊन गेली. तर चला तो तर राहिला वेगळा विषय. हॉलमध्ये ना सगळं जे काही सामान होतं तर ते सामान सगळं असं व्यवस्थित ना ज्यांचं त्यांच्या जागी ठेवलं. आणि बघा या सामानांवर सुद्धा ना खूप अशी डस्ट बसलेली. काही ना पेंटिंगचे म्हणजे जे पेंट वगैरे असतं तर त्यांचे ना खूप असे डाग वगैरे पडलेले. तर हा इथे हॉलमध्ये ना एक सेंटर टेबल असतो तर यावर सुद्धा ना खूप असे पेंटिंगचे डाग वगैरे लागलेले होते. तर ते बघा कपड्यांनी काही निघत नव्हते. तर त्यावर ना मला काथा चालवावा लागला म्हणजे जी ताराची घासणी असते तर ती चालवावी लागली. आणि सोफ्यावर सुद्धा काही काही ठिकाणी ना असे पेंटचे डाग वगैरे लागलेले होते. तर ते सगळे ना मी असे ताराच्या घासणीने काढून घेतले. आणि बघा थोडेफार ना त्यावर क्रॅचेस येतात. पण सोफा ना मला बदलायचाच आहे. कारण हा जो सोफा आहे तर तो खूप जुना आहे आणि अजूनपर्यंत मी काही बदलला नाही. कारण त्याची कंडिशन जी आहे ती बऱ्यापैकी होती. पण आता कुठेतरी असं वाटतं की बघा सगळं आपलं जे घर आहे ना ते म्हणजे अगदी असं व्यवस्थित आहे. आणि फक्त हा जो एक सोफा आहे तर तो जुना आहे. तर कुठेतरी असं वाटतं की सोफासुद्धा बदलवून घ्यावा म्हणून. तर बघू आता केव्हा बदलवणं होते. तर माझी तर इच्छा आहे की सोफा बदलवायचा म्हणून. तर बघू आता. तर सोफ्याचे जे काही कवर वगैरे होते ते सगळे असे व्यवस्थित ना झटकून घेतले. बाहेर एंट्रन्सवर हा एक ना इन्व्हर्टरचा टेबल ठेवलेला आहे. तिथे इन्व्हर्टर ठेवलेला असतो. तर त्याला बघा अशा प्रकारे ना कपड्याने मी कवर करून घेते. मागे जेव्हा फर्निचरचं काम झालं त्यावेळेला बघा माझीच चूक झाली. तिथे ना एक म्हणजे पूर्ण असा पॅक टेबल मला बनवायचा होता पण त्यावेळेला काही ते लक्षात आलंच नाही. आणि आता असं वाटते की जेव्हा फर्निचरचं काम झालं त्यावेळेला ना हा एक टेबल बनवून घ्यायला हवा होता. पण आता म्हटलं चला नंतर समोर कधीतरी बघू म्हणून. ज्याही घड्या वगैरे होत्या तर त्या सगळ्या घड्या जे पेंटर लोक होते तर त्यांनी सगळ्या सिंडऱ्या आणि ज्याही घड्या वगैरे होत्या तर त्या सगळ्या काढलेल्या. आणि तिथले जे होल आहेत म्हणजे घडीसाठीचे जे छिद्र वगैरे दिलेले होते तर ते सगळे खिळे त्यांनी काढले. आणि त्यामध्ये ना पुट्टी वगैरे त्यांनी पॅक केली. तर त्यामुळे पुन्हा आणखी घडीसाठी आणि ज्या काही फ्रेम वगैरे लागलेल्या असतात तर त्यांच्यासाठी मला पुन्हा बारीक बारीक तिथे खिळे मारावे लागले. कारण दुसरा काही ऑप्शन नव्हता. त्यामुळे मग तिथे मी खिळे मारून घेतले आणि घड्या आणि ज्याही सिंडऱ्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या लावून घेतल्या. त्यानंतर सगळं जे घर आहे तर ते पुन्हा एकदा झाडत काढलं आणि फरशी पुसून घेते. तर बघा जो काही पसारा होता इथला तर तो सगळा असा आवरला. आणि किती दिवसाच्या नंतर सगळ्या घरामध्ये ना छान असा म्हणजे फरशी वगैरे पुसून झाली आणि पसारा जो आहे तर तो सगळा असा ना आवरला आहे. तर फायनली जे घर आहे तर ते म्हणजे आधीसारखं व्हायला लागलं. कारण आता साफसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे तर घर ना आधीसारखं म्हणजे थोडंफार दिसायला लागलं. तर चला आजचे जे माझे कामं आहेत तर ते इथेच संपवते आणि व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.